नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो टॉपिक आहे आपला अड्डा 24/7मधला थेरी ऑफ स्ट्रक्चर्स. आपण काही बघत होतो झिरो फोर्स मेंबर इन ट्रस्ट. पण आज आपल्याला काय बघायचं आहे, फोर्स कसा फाइंड आउट करायचा आहे. झिरो फोर्स नसेल तर दुसरा कुठला फोर्स असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी पण 2 मार्क क्वेश्चन येतोच. झिरो फोर्स नाही आला तर तो 2 मार्कसाठी क्वेश्चन एक असतोच. म्हणजे ह्या बीटवरती 2 मार्कसाठी क्वेश्चन असणारच आहे. मग आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर थेरी ऑफ स्ट्रक्चरमधला हा ट्रस्ट टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. झिरो फोर्स मेंबरसाठी आपण काय बघितलं होता, व्ही जॉईंट. जर व्ही जॉईंट असेल तर व्ही जॉईंटवरती जर लोड नसेल तर दोन्ही फोर्स काय असतील, दोन्ही मेंबरमधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. आणि जर टी सेक्शन असेल तर टी सेक्शनवरती ह्यामध्ये काय असते, कोलिनियर फोर्सेस, आणि इथे काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. पण जर समजा इथे लोड असेल आणि इथे हा टी बनलेला आहे, हा टी बनलेला आहे पण इथे लोड दिलेला आहे, तर ह्यामध्ये झिरो फोर्स मेंबर नसणार आहे. राईट, ओके. आता आज आपण काय बघणार आहे, डिटरमाइन फोर्सेस इन अ ट्रस्ट. आता झिरो फोर्स मेंबर नसेल तर कुठला फोर्स असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे लॅमिस थेरम. लॅमिस थेरम काय होता, जर समजा 3 फोर्सेस असतील, कोलिनियर फोर्सेस असते, कोप्लॅनर कॉन्करंट फोर्सेस. हा समजा पी फोर्स असेल, हा क्यू असेल आणि हा काय असेल, आर असेल. ह्यामधला अँगल अल्फा, हा अँगल जर बीटा असेल आणि हा अँगल जर गॅमा असेल, तर लॅमिस थेरम हा आपल्याला मेकॅनिक्समध्ये झालेला आहे, पण आपण इथे यूज करावा लागतो ह्या क्वेश्चन्समध्ये. नॉर्मली 3 फोर्सेस असतील तिथे लॅमिस थेरम आपण अप्लाय करून टाकायचा. मग आता इथे जर आपण लॅमिस थेरम अप्लाय केला तर आता इथे लॅमिस थेरमचं स्टेटमेंट काय होतं की जर कॉन्करंट फोर्सेस असतील तर प्रत्येक फोर्समधला आपल्याला देन ईच फोर्स इज प्रोपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन अदर 2 फोर्सेस. जर समजा आपण पी फोर्स घेतला तर आता राहिले फोर्सेस कोणते, क्यू आणि आर फोर्सेस. मग क्यू आणि आरमध्ये अँगल कोणता आहे, गॅमा. म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल, साइन गॅमा इज इक्वल टू, आपण पी घेतलेलं आहे, आता आपण क्यू घेऊ, क्यू डिवायडेड बाय साइन ऑफ. आता आपण जर क्यू फोर्स घेतला असेल तर राहिलेले 2 फोर्सेस कोणते आहेत, पी आणि आर. म्हणजे ह्या दोघांमधला अँगल कोणते, अल्फा, आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथे साइन अल्फा इज इक्वल टू आर डिवायडेड बाय साइन काय असेल, हा आर घेतला आहे म्हटल्यानंतर राहिलेले फोर्सेस पी आणि क्यू, तर ह्यामधला अँगल काय असणार आहे, बीटा. मग आता इथे आपल्याला मॅथ्समधली टर्म्स माहिती आहे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असेल, तर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असेल तर आपण ए इज इक्वल टू बी पण घेऊ शकतो, बी इज इक्वल टू सी पण घेऊ शकतो आणि ए इज इक्वल टू सी पण घेऊ शकतो. ह्याच्यावरून आपल्याला जो अननोन विचारलेला आहे तो अननोन आपण फाइंड आउट करू शकतो. राईट. मग आता इथे सुरुवातीला असा एक आपल्याला क्वेश्चनमध्ये एकाच मेंबरमधला फोर्स विचारणार. सपोज आपल्याला विचारलं बी सी मेंबरमधला फोर्स फाइंड आउट करा. जर बी सी फोर्समधला बी सी मेंबरमधला जर फोर्स फाइंड आउट करायचा असेल, व्ही जॉईंट असेल, टी जॉईंट असेल, तर तिथून आपल्याला लगेच समजून जातं. पण आता इथे काय झालेलं आहे, इथे सी जॉईंट आणि ए जॉईंट आलेला आहे. मग आता इथे जर आपण बघितलं तर ॲट पॉईंट सीला सपोर्ट कोणता दिलेला आहे, रोलर सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे इथे फक्त एक वर्टिकल रिॲक्शन असणार आहे. म्हणजे ती रिॲक्शन कोणती असेल, आर सी रिॲक्शन. ॲट पॉईंट एला काय दिलेलं आहे, हिंज सपोर्ट दिलेला आहे किंवा पिन सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे इथे रिॲक्शन एक असणार आहे, व्हर्टिकल रिॲक्शन आर ए रिॲक्शन, आणि इथे एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन असणार आहे, ती म्हणजे काय असणार आहे, एच ए रिॲक्शन. एच ए रिॲक्शन आपण ह्याला इक्वल अँड अपोजिट मार्क केलेला आहे. मग आता इथे जर आपण ॲट पॉईंट एवरती 2 फोर्सेस आहेत, सीवरती एक फोर्स दिलेला आहे आर सी, एक इन्क्लाइन मेंबर दिलेला आहे आणि एक हॉरिझॉन्टल मेंबर दिलेला आहे. मग सी जॉईंट जर आपण कन्सिडर केला तर हा आपल्याला हॉरिझॉन्टल अँगल किती दिलेला आहे, 60 डिग्री दिलेला आहे. पण आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे मेकॅनिक्समधली, जर हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल आणि हा फोर्स एफ दिलेला आहे आणि त्याचा अँगल एक्स ॲक्सिसला जर थिटा असेल, हा एफचा अँगल एक्सला काय दिलेला आहे, थिटा दिलेला आहे. म्हणजे आपल्याला ह्याचे 2 कंपोनंट असतील, परपेंडिक्युलर रिझोल्युशन. एक्स कंपोनंट काय असेल, एफ इंटू कॉस थिटा. इथे ह्याचे काय असणार आहे, 2 कंपोनंट असणार आहेत. काय असेल, एफ इंटू कॉस थिटा आणि इथे काय असणार आहे, एफ इंटू साइन थिटा. एफ म्हणजे फोर्स असणार आहे. आता इथे जर बघितलं आपण तर एफ म्हणजे मेंबर कोणता दिलेला आहे, सी बी मेंबर, सी पॉईंटकडून बी पॉईंटकडे. म्हणजेच फोर्स कोणता आला, फोर्स इन सी बी मेंबर. इथे फोर्स कोणता आला, फोर्स इन सी ए मेंबर. आणि इथे फोर्स कोणता आला, फोर्स इन ए बी मेंबर. राईट. आता इथे आपल्याला सगळेच मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करा म्हणणार नाही, एकच कुठला तरी विचारतील. मग सपोज आपण आत्ता ह्या क्वेश्चनमध्ये तर आपण तिन्ही पण फोर्सेस फाइंड आउट करणार आहे. मग आता इथे आपल्याला पहिले काय करावं लागेल, हा जो एच ए दिलेला आहे तो अननोन फाइंड आउट करावा लागेल, आर ए फाइंड आउट करावं लागेल, आर सी फाइंड आउट करावं लागेल. मग ह्यासाठी आपल्याला एक इक्विलिब्रियम इक्वेशन माहिती आहे. जर 2 डायमेन्शनल फिगर असेल
तर आपल्याला काय इक्विलिब्रियम इक्वेशन माहिती आहे, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 अँड समेशन एम इज इक्वल टू 0. हे 3 इक्विलिब्रियम सगळ्यांना नोन आहेत, कारण आपण स्टार्टिंग करतानाच ह्यावरून स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे समेशन एफ ऑफ एक्स जर घेतला तर एक्स ॲक्सिसवरचे फोर्सेस घ्यायचे. आता एक्स ॲक्सिस म्हटल्यानंतर इथे जर आपण ॲक्सिस ड्रॉ केला तर हा जो तुमचा ॲक्सिस दिलेला आहे तो एक्स ॲक्सिस, हा म्हणजे तुमचा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, हा तुमचा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि हा तुमचा काय असणार आहे निगेटिव्ह वाय ॲक्सिस. मग आता इथे जर 5 जर बघितला आपण तर कोणत्या ॲक्सिसवरती, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती दिलेलं आहे आणि याचे कोणत्या ॲक्सिसवरती, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती दिलेलं आहे. मग आता इथे जर आपल्याला सॉल्व करायचा असेल हा क्वेश्चन, तर आता इथे एक व्हर्टिकल रिॲक्शन आहे, आर ए रिॲक्शन, आर सी रिॲक्शन आणि इथे काय आहे एच ए रिॲक्शन. मग आता होल फिगरमध्ये जर मी समजा समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 यूज केला, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 यूज केला तर हा काय दिलेला आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे, इकडे 4 जात असेल तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे. 5 कसा गेलेला आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे आणि एच ए कसा चाललेला आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला, मायनस एच ए इज इक्वल टू 0. सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेस झाले इथे, +5 मायनस एच ए, दोनच हॉरिझॉन्टल फोर्सेस होते. 5 इज इक्वल टू एच ए असं लिहू शकतो आपण. आणि आपल्याला युनिटला काही महत्त्व नाही आहे, युनिट जरी बघितलं तरी ते किलो न्यूटन आहे, म्हणजे आन्सर सगळे किलो न्यूटनमधले पाहिजेत, राईट. समेशन एफ ऑफ वाय घेऊ शकतो आपण इथे, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. जर वाय इज इक्वल टू 0 जर घेतला आपण तर इथे अपवर्ड फोर्सेस जर बघितले तर दोनच फोर्सेस दिलेले आहेत, कोणते, आर ए आणि आर सी. तर आर ए अपवर्ड चाललेला आहे, आर सी पण अपवर्ड चाललेला आहे, म्हणजेच हे काय असतील पॉझिटिव्ह असतील आणि हे दोनच फोर्सेस झाले तर 0 येतील, कारण हा आर ए अपवर्ड आहे. अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह वाय ॲक्सिस. मग आता इथे आपला काय दिलेला आहे, हा दोन्ही फोर्सेस अपवर्ड आहेत म्हणून हे काय येतील पॉझिटिव्ह, म्हणजे आर ए इज इक्वल टू मायनस आर सी असं एक इक्वेशन भेटेल. आणि तिथे आपल्याला एवढं सगळं सॉल्व करत बसायचं नाही आहे, डायरेक्टली इथून समजतं हा 5 दिलेला आहे म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स 5च असणार आहे आणि हे दोन्ही इथे डाऊनवर्ड फोर्स नाही आहे, म्हणजे हे इक्वल आणि अपोजिटच असणार आहेत, एक अपवर्ड असेल तर एक डाऊनवर्ड असणार आहे. आर ए आर सी लास्ट इक्विलिब्रियम इक्वेशन समेशन एम ए इज इक्वल टू 0. आपल्याला मुवमेंट घ्यायचे, मुवमेंट ॲट पॉईंट ए जर घ्यायचे असेल तर मुवमेंट इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता इथे जर बघितला तर आर एचा फोर्स काय झालेला आहे ॲट पॉईंट एमधून पास झालेला आहे. जर समजा इथे हा इथे फोर्स असेल आणि हा डिस्टन्स डी असेल आणि इथे ए पॉईंट आहे, कसा रोटेट होतो हा, क्लॉकवाईज रोटेशन. सगळ्यांना माहिती आहे सर्कल कसं ड्रॉ करायचं आहे. आपण काय करतो इथे पेन्सिल ठेवणार, कर्कटक इथे ठेवणार आणि ह्याला असा रोटेट करणार. मग हा कसा रोटेट होतो, क्लॉकवाईज रोटेशन. क्लॉकवाईज होत असेल तर क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर निगेटिव्ह. मग आता हाच जर फोर्स मी इथे शिफ्ट केला, सर्कल ड्रॉ होतं इथे, ते पण क्लॉकवाईज होतं, पण तोच जर फोर्स मी सेंटरला ठेवला तर काय होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल, कारण त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही आहे. म्हणजेच आपल्याला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स हा कशाचा फॉर्म्युला आहे, मुवमेंटचा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला ॲट पॉईंट एला काय करायचे, मुवमेंट घ्यायचे आहे. जर एला मुवमेंट घ्यायचे असेल तर समेशन एम ए इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो. आता ह्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे 60 60, म्हणजे हे पण 60च असणार आहे, कारण 180 येते ना ॲडिशन, 180 येत असेल तर हा 60, हा 60, 120 हा 60 म्हणजे 180. 180 असेल तर हा 6 असेल तर हा 6 आणि हा 6 असणार आहे. आणि इथून जर लाईन मार्क केली तर व्हर्टिकल डिस्टन्स पण आपल्याला भेटून जाईल, व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला इथून भेटून जाईल. तर आता इथे काय होऊन जाईल, हा 90 आणि हा काय असणार आहे 30. पण व्हर्टिकल कंपोनंट पण हा 6, सपोज 6 जर आला तर आपल्याला हा काय येईल, आर सी इंटू ए, कारण आर ए आणि एच ए तर ए पॉईंटमधून पास होत आहे. आर सीचं रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज रोटेशन, का तर क्लॉकवाईज, हा फोर्स अँटी क्लॉकवाईज रोटेट, सॉरी इथे कर्कटक ठेवणार, इथे तुम्ही पेन्सिल ठेवणार आणि ह्या डायरेक्शनला रोटेट करणार. तर हा कसा रोटेट होतो, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस आर सी इंटू आर सी, ए पॉईंटपासून सीपर्यंत डिस्टन्स किती आहे, 6 दिलेलं आहे ना आपल्याला, 6. आणि ह्या 5चं रोटेशन कसं आहे, इथे तुम्ही कर्कटक ठेवणार, इथे पेन्सिल ठेवणार आणि रोटेट करणार. तर कसा रोटेट होतो, क्लॉकवाईज रोटेशन. तर क्लॉकवाईज रोटेशन म्हटल्यानंतर +5 × 6 इज इक्वल टू 0. तर आर सी इंटू 6 हा जो दिलेला आहे तो हा कंपोनंट इथे निगेटिव्ह आहे, 0च्या साईडला पाठवलं तर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे 6 आर सी इज इक्वल टू 5 × 6, म्हणजेच आर सी इज इक्वल टू किती भेटेल, 5 × 6 ॲज इट इज डिवायडेड बाय, हा 6 इथे मल्टिप्लायला आहे म्हणजे इथे डिवाइडला जाईल, हा 6 कॅन्सल आउट होईल, आर सी इज इक्वल टू किती आला 5.
म्हणजे आपण जे साईन घेतलेलं आहे आर सीचं साईन कसं आहे अपवर्ड 5 आलेलं आहे ते करेक्ट आहे. पण इथे आपल्याला एक इक्वेशन वरती होतं काय होतं आर ए इज इक्वल टू मायनस आर सी म्हणजे आर एची व्हॅल्यू काय झाली इथे -5 आर एची व्हॅल्यू आपल्याला -5 भेटली. म्हणजे आपण जो फोर्स अपवर्ड घेतला होता तो फोर्स कसा आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे इथे रोटेशन कसं आहे डाऊनवर्ड डायरेक्शनचं म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे हा. जर आता इथे आपण बघितला तर इथे फोर्स किती आलेला आहे 5 इथे डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आलेला आहे 5 आणि इथे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आलेला आहे 5. मग आता इथे कन्सिडर जॉईंट सी ह्यामध्ये 2 मेथड आहेत एक सेक्शन मेथड आणि एक आहे आपली जॉईंट मेथड. तर आता इथे सी जॉईंट एकच फोर्स सांगतो ह्यामधला आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे फोर्सेस बघणार आहे. जर कन्सिडर सी जॉईंट जर आपण सी जॉईंट कन्सिडर केला तर आता इथे फोर्स हा सी पॉईंट दिलेला आहे इथे एक व्हर्टिकल रिॲक्शन आलेले आहे 5 आणि इथे हॉरिझॉन्टल मेंबर दिलेला आहे आणि इथे एक फोर्स इन सी बी हा फोर्स आपल्याला सी टू बी दिसतोय सी टू ए दिसतोय म्हणून हा काय असणार आहे फोर्स इन सी ए आणि अँगल इथे किती आहे 60 डिग्री. डायरेक्टली दोन फोर्सेस भेटतात सी ए मेंबरमधला फोर्स सी बी मेंबरमधला फोर्स. आपल्याला काय करावं लागेल ह्याला रिझॉल्व करावं लागेल. कन्सेप्ट काय होती मेकॅनिक्समधली इथे रिझोल्यूशन एफ कॉस थिटा एफ साइन थिटा बरोबर. मग आता इथे जर आपण ते वापरली कन्सेप्ट हा सेकंड क्वाड्रंट आहे तर इथे काय येऊन जाईल एफ सी बी कॉस 60 डिग्री कारण 60 डिग्री अँगल दिलेला आहे आणि हा काय येऊन जाईल एफ साइन 60 डिग्री आणि हा डायरेक्टली तो आपला फोर्स काय आहे एक्स ॲक्सिसवरती आहे. मग आता इथे आपण समिशन एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय यूज करू शकतो किंवा पहिलाच आपण समिशन एफ ऑफ वाय यूज केला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सी बी. जर सी बी फाइंड आउट करायचं असेल समिशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ह्या पूर्ण फिगरमध्ये वाय ॲक्सिसवरती फोर्सेस हा एक पाथ दिलेला आहे आणि एफ सी बी साइन 60 दिलेले आहे आणि दोन्ही फोर्सेस कसे आहेत अपवर्ड डायरेक्शनला म्हणून एफ सी बी साइन 60 डिग्री प्लस 5 इज इक्वल टू 0 असा येईल. आणि ह्या 5ला जर आपण 0च्या साईडला पाठवला तर तो काय होऊन जाईल एफ सी बी साइन 60 डिग्री इज इक्वल टू -5 आणि एफ सी बी इज इक्वल टू काय येईल इथे -5 डिवायडेड बाय साइन 60 डिग्री. साइन 60 सगळ्यांना माहिती असेल आन्सर 1/√2 म्हणलं तर 5 आपण 1/√2 येईल म्हणजेच 5√2 येऊन जाईल आन्सर. आणि हेच जर समजा आपल्याला एफ सी ए फाइंड आउट करायचं असेल तर समिशन एफ ऑफ एक्स यूज करावं लागेल. समिशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल फोर्सेस किती आहेत इथे एफ सी बी कॉस 60 आणि एफ सी ए दिलेले आहे दोन्ही कसे आहेत निगेटिव्ह मायनस एफ सी ए आणि हा काय असणार आहे मायनस एफ सी बी साइन कॉस 60 डिग्री इज इक्वल टू 0. मग आता एफ सी बी आपल्याला व्हॅल्यू इथे माहिती आहे -5 साइन 60 डिग्री. एफ सी एला जर आपण 0च्या साईडला पाठवलं तर हा काय होऊन जाईल प्लस एफ सी ए हा मायनस आहे हा मायनस आहे तो इथे प्लस मायनस तसाच ठेवू. एफ सी बीची व्हॅल्यू काय आहे -5 डिवायडेड बाय साइन 60 इंटू कॉस 60. सगळ्यांनाच आन्सर माहिती आहे साइन 60 कॉस 60 1/√2 म्हणजे साइन 60 कॉस 60 कॅन्सल आउट होईल आणि एफ सी ए इज इक्वल टू हा मायनसनं जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय येऊन जाईल +5. आणि आपण ह्या अशा प्रकारे काय करू शकतो फोर्सेस फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आपल्याला कोणत्याही मेंबरमधला फोर्स विचारला असेल तर आपल्याला लॅमिस थेरम किंवा परपेंडिक्युलर रिझोल्यूशन यूज करून आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अड्डा 24/7. आपण WRDची बॅच लॉन्च केलेली आहे. जर आपण अड्डा 24/7 ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा आणि ह्यावरती असा एक बॉक्स ओपन झाला तर इथे आपल्याला काय करायचं आहे Y214 हा कोड जर अप्लाय केला तर तुम्हाला जी काही फी दिलेली आहे 2352 त्यामधून तुमची कमी फी होऊन जाईल 400 रुपये आणि तुम्हाला कितीला सबस्क्रिप्शन भेटेल 1952 रुपयाला. थँक्यू फॉर वॉचिंग अड्डा 24/7.